प्रियकराबरोबर पळून जाताना 3 वेळा जंगलामध्ये शरीर संबंध, पुढे घडले भयंकर. ऐकूनच हादराल. अनैतिक संबंध कोणाचे कधी प्रस्थापित होतील हे सांगताही येत नाही. काही जण नात्यामधील लोकांच्या सततच्या संपर्कात आल्याने अथवा सततच्या सहवास, स्पर्श हे संबंध घडण्यासाठी कार्यरत असतात. दोघांचे प्रेम संबंध प्रस्थापित झाल्यावर लग्नाची मागणी केली जाते. त्या मागणीस नकार झाल्यावर वितुष्ट निर्माण होते आणि यामधून महाभयंकर घटना घडते. असाच प्रकार काही दिवसापूर्वी खंडाळे गावामध्ये घडला. एका महिलेचा तिच्या 2 लहान मुलांसह निर्गुण खून केला व पुरावा नष्ट केला होता. कोणताच पुरावा नसताना पोलीस दलाची 27 तपास पथके तयार करून 5700 मिसिंग व्यक्तींची माहिती तपासून घटनास्थळ परिसरातील 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावला. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बीड जिल्ह्यातील वाघोरा तालुका माजलगाव येथे स्वाती केशव सोनवणे वय वर्षे 25 ही तरुणी राहत होती. तिचा विवाह केशव सोनवणे यांच्याशी झालेला होता. काही दिवस संसार चांगला चालला, पण नंतर मात्र ती पतीसोबत काही ना काही कारणातून भांडण करू लागली. या भांडणाचा केशवलाही त्रास होऊ लागला होता, पण संसाराकडे बघून तो तिच्या भांडणाकडे दुर्लक्ष करत होता. तिचा स्वभावच तसा आहे. त्याला काय करायचे असे म्हणून तो जमवून घेत होता. काही दिवस आनंदामध्ये तर काही दिवस काही भांडणामध्ये असे चाललेले होते. दरम्यान या दाम्पत्याला 2 मुले झाली, पण तिच्या वागण्यामध्ये काही बदल झाला नाही. अखेर ती रागाने तिच्या आईकडे आळंदीला निघून गेली. तिच्यासोबत तिची 2 मुले स्वराज वय वर्षे 2 व विराज वय वर्षे 1 हे दोघेही होते. पतीचे घर सोडून आलेली स्वाती आपल्या आई वडिलांकडे राहू लागली होती. तिचे वारंवार पतीसोबत भांडणे, पतीचे घर सोडून माहेर येणे यामागे खरे कारण होते ते म्हणजे तिचे प्रेम संबंध. तिच्या बहिणीचा दीर गोरख पोपट बोखारे वय वर्षे 36 याच्यासोबत होते. स्वातीची चुलत बहीण गोरखच्या भावाला दिली होती, तर स्वाती ही गोरखच्या चुलत मामाची मुलगी होती. त्या नातेसंबंधातून त्या दोघांचे प्रेम संबंध निर्माण झालेले होते, पण दोघात असणाऱ्या वयाच्या अंतरामुळे किंवा अन्य काही कारणामुळे त्या दोघांचे लग्न झाले नव्हते. तिचे केशवसोबत लग्न झाले. पती समजूतदार असला तरी तिला काही तो आवडत नव्हता. तिचा जीव गोरखमध्येच अडकलेला होता. गोरख हा मूळचा चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील असला तरी तो सध्या राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे राहत होता. तेथून तो नेहमीच आळंदी येथे जात होता. त्याचे कारण स्वातीला भेटणे हेच होते. स्वातीचे आई वडील आळंदी येथे राहून मोलमजुरी करत होते. स्वाती ही माजलगाववरून आपल्या 2 मुलांना घेऊन दिनांक 9 मे 2025 रोजी आळंदी येथे आलेली होती. ती आई वडिलांकडे राहू लागली होती. काही दिवसांनी स्वातीचा नवरा केशव सोनवणे हा तिला शोधत आळंदीत आलेला होता. त्याला तरी पत्नी आणि मुलांच्या शिवाय कसे करमणार होते. तो स्वातीला नेण्यासाठी आलेला होता, पण ती त्याच्यासोबत जाण्यास तयार नव्हती. अखेर नाईलाज झाला. मुलीचा संसार मोडू नये या भावनेने तिच्या आई वडिलांनी जावई केशवलाच गळ घातली. तुम्ही आणि स्वाती येथेच आमच्या जवळ खोली घेऊन राहा असे सांगितले. त्यास केशवनेही मान्यता दिली. आता केशव आणि स्वाती यांनी आळंदीतच भाड्याने खोली घेऊन संसार थाटला. तिथेच ते कामधंदा सुरू करू लागले. मात्र केशव सोनवणे यांच्या दारू पिण्यामुळे घरात वाद होऊ लागले. रोजच नवरा बायकोमध्ये भांडण होत असल्याने आता तिचे आई वडीलही हतबल झाले होते. मग त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा दीर गोरख पोपट बखारे यास मध्यस्थी करण्यासाठी बोलावले. गोरख हा बोलक्या स्वभावाचा होता. त्याने केशवचाही विश्वास संपादन केला. आता तो स्वातीला राजरोज भेटू लागला होता. दिवसामागून दिवस जात होते, पण स्वाती आणि केशव यांच्यामध्ये रोज वेगवेगळ्या कारणावरून भांडणे होत होते. गोरख मिटवण्याच्या बहाण्याने येत होता, स्वातीशी संबंध वाढवत होता. अखेर तिने तिच्या आई वडिलांना सांगितले की मला केशवजवळ येथे राहायचे नाही. मी माझ्या 2 मुलांना घेऊन कुठेही राहीन, पण याच्यासोबत राहणार नाही. त्यावर तिचे आई वडील तिला म्हणाले, थांब जरा, मी उद्या आपले पाहुणे गोरख बोखारे यांना बोलावून घेतो
आपण त्यांना सांगू. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या वडिलांनी गौरकला आळंदीमध्ये बोलावून घेतले. तो आला. त्याने त्या दोघांनाही समजावून सांगितले. संध्याकाळी स्वतःचे वडील गोरख व केशव हे तिघेही एकत्र दारू पिले. आता सारे मिटले असे वाटत असतानाच दुसऱ्या दिवशी पुन्हा वाद झाला. मग स्वाती पुन्हा म्हणाली, मी येथे राहणार नाही. त्यावर गोरख म्हणाला, तुला येथे राहायचे नाही तर चल माझ्याबरोबर. स्वातीने हे दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि गोरखच्या दुचाकीवर जाऊन बसली. गोरखला हवे तसे झालेले होते. गोरखने वाटेत निर्जन जागा बघून गाडी थांबवली. आजूबाजूचा कानोसा घेतला. सगळीकडे सामसूम होते. तो तिला घेऊन आडोशाला गेला. तिला माहिती होते की त्याला काय हवे आहे. तो काम वासनेने पेटलेला होता. तिने त्याला नकार दिला नाही. त्याने तिथेच तिच्याशी शरीर संबंध ठेवले. वासना शांत झाल्यानंतर ते पुन्हा गाडीवरून निघाले. काही अंतर पार करून गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याने सुनसान जागा पाहून गाडी थांबवली. स्वातीचा नाईलाज होता. ती त्या कामांद्याच्या तडाख्यामध्ये सापडलेली होती. तिथे त्याने तिला आड बाजूला नेले आणि पुन्हा शरीर संबंध केले. तिथून ते पुन्हा दुचाकीने निघाले. रांजणगावच्या जवळ खंडाळ येथे आल्यावर पुन्हा गौरखने गाडी थांबवली. तो तिला पुन्हा आडोशाला चल म्हणू लागला. तिने नकार दिला. त्याने कसे बसे तिला आडोशाला नेले. तो तिच्याशी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तिने त्याला रोखून धरले. ती तिला म्हणाली, तुला माझ्याशी संबंध ठेवायचे असतील तर तुला माझ्याशी लग्न करायला पाहिजे. मात्र गोरखने लग्न करण्यास नकार दिला. मी कशाला तुझ्याशी लग्न करू, तू मला फक्त सुख दे असे तो म्हणत होता. त्यावरती चिडले. रागारागात तिने धमकावले की लग्न करायचे नसेल तर मी तुझे नाव सगळ्या नातेवाईकांना सांगेन, नाहीतर पोलिसांच्याकडे तक्रार देईन. तिचे हे बोलणे त्याला अपेक्षितच नव्हते. त्याला वाटत होते की ती त्याचे सगळे ऐकेल, ती म्हणेल तसे वागेल. पण तिने त्याला थेट धमकीच दिल्याने तो चिडला. त्याने तिच्यावर हल्ला केला. तिचा गळा त्याने जोरदार आवळून धरला. ती बचावासाठी धडपडू लागली, पण त्याने तिला सोडले नाही. काही वेळातच तिचा श्वास थांबला. ती थंड पडताच तिच्या 2 लहान मुलांवर गोरखची नजर पडली. त्याने त्या 2 चिमुकल्यांचाही गळा आवळून ठार मारले. इतक्यानेच त्याचा राग शांत झाला नाही. त्याने त्या माय लेकरांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर पेट्रोल टाकून 3 मृतदेह जाळून टाकले. काहीच झाले नसल्याच्या आविर्भावामध्ये तो तेथून निघून गेला. त्याने सारे पुरावेच संपवलेले होते. तो या गुन्ह्यात सापडणारच नाही अशी त्याला खात्री होती. पण तसे कधी होत नाही. दिनांक 25 मे 2025चा तो दिवस होता. या दिवशी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे आपल्या सहकारी अधिकारी यांच्यासोबत दिनभराच्या कामकाजाविषयी चर्चा विनिमय करत होते. या दरम्यान रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला कोणीतरी मोबाईल फोन करून कळवले की रांजणगावच्या हद्दीमध्ये हायवे लगत खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला महिला व 2 लहान मुले यांचे 3 मृतदेह पडलेले आहेत. हे मृतदेह अर्धवट जाळलेले आहेत. ही माहिती डे ड्युटी ठाणे अंमलदार यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सांगितले. तसेच या बीटचे बीट अंमलदार सहाय्यक फौजदार गुलाबराव भीमराव येळे यांनाही कळवले. 3 मृतदेह ते अर्धवट जाळलेले म्हटल्यावर निश्चितच काहीतरी भयानक प्रकार असावा. म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे हे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्या 3 मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. या दरम्यान परिसरामध्ये पावसाचे वातावरण असल्याने त्या मृतदेहांची दुर्गंधी पसरू लागली होती. पावसाळी वातावरणामुळे आजूबाजूच्या जमिनीवर उठलेले व्रण काही दिसत नव्हते. मात्र त्या मृत महिलेच्या हातावर एक गोंधन म्हणजे टॅटू होता. त्याची बारकाईने पाहणी करण्यात आली, कारण ओळख पटण्यासाठी हा दुवा फार महत्त्वाचा होता. जय भीम, राजी रतम, मॉम डॅड RS या गोंधनाचा फोटोही काढण्यात आला. रांजणगाव पोलीस स्टेशनला या बीटचे अंमलदार सहाय्यक फौजदार गुलाबराव येळे यांनी सरकारतर्फे फिर्याद अनोळखी व्यक्तीविरुद्ध नोंदवली. सदर बाबत रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 164/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) 238 प्रमाणे नोंदवला. त्यानंतर
या गुन्ह्याची तेरी हत्याकांडाची नोंद झाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी सर्वप्रथम आपले वरिष्ठ पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोबाईलद्वारे ही बातमी कळवली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पुणे ग्रामीणचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये जमा झाले। या सर्व वरिष्ठांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी केली। फोटोग्राफरने त्या तीनही मृतदेहाचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढले। हा प्रकार अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने स्वतः पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच अप्पर अधीक्षक रमेश चोपडे, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, शिरूरचे DYSP प्रशांत ढोले, दौंडचे DYSP बापूराव दडस, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व इतर सहकाऱ्यांची सल्लामसलत करून पुढील तपासाची दिशा ठरवली। मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचता येऊ शकते। प्रथम मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचे होते। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी मृतदेह विच्छेदनासंदर्भात सूचना दिल्या। प्रथम महिलेच्या हातावर असलेले गोंधन म्हणजे टॅटूच्या आधारे ओळख पटवण्यासाठी आरोपीचा शोध लावण्यासाठी सुरुवातीस 7 तपास पथके तयार करण्यात आली होती। त्या पथकामार्फत पुणे नगर हायवे रोडवरील सुमारे सर्व CCTV फुटेज चेक करण्याच्या सूचना दिल्या। तसेच या परिसरातील सुमारे 16,500 भाडेकरू तपासण्यात आले। या इतर तपास टीमने चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव MIDCतील कामगारांकडे तपास केला, परंतु काही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पुरेशी माहिती मिळत नव्हती। पोलीस तपास पथके नाउमेद झाले नव्हते। पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पुन्हा नव्याने त्यांचे कौशल्य वापरून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 33 पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी 1 अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची संयुक्त बैठक बोलावली। शिरूरचे DYSP प्रशांत ढोले व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या अखत्यारीत एकूण 28 अंमलदारांची 6 पथके तयार करण्यात आली। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये रवाना केले। तसेच प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी या सर्व 6च्या 6 टीमला मार्गदर्शन केले। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मानव मिसिंग माहिती घेऊन त्याची पडताळणी करण्याचे काम चालू होते। या दरम्यान बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंग नंबर 12/2025 दिनांक 6 मे 2025 मध्ये एक महिला मिसिंग असल्याबाबत नोंद आढळली। तेथे तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी मिसिंग व्यक्तीची फोटोची पाहणी केली असता मृत महिलेच्या वर्णनाशी साम्य आढळले। मृत महिला व मिसिंग महिला ही एकच असल्याची खात्री झाली। त्या महिलेचे नाव स्वाती सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले। आता पोलिसांनी स्वातीचा नवरा केशव, तिचे आई वडील यांच्याकडे चौकशी केली। त्यातून गोरख बोकारे याचे नाव पुढे आले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने गुन्ह्यात वापरलेली कपडे आणि गाडी जप्त करण्यात आली। गोरख बोकारेच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 164/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामतीचे अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, DYSP प्रशांत ढोले, दौंड विभागाचे DYSP बापूराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, LCBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, अविनाश थोरात, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, महेश डोंगरे, LCBचे दीपक साबळे, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजीव जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर व